लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत अभिवादन. पक्षातील नेते, सामाजिक संघटना यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या शाहिरीतून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे उभी करणाऱ्या आणि दलित शोषित माणसाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून समाजासमोर उभे करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56व्या पुण्यतिथी निमित्ताने मिरजेत त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पक्षाचे नेते आणि माजी सभापती अशोक कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, राष्ट्रवादीच्या महिला अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चंदनशिवे, जुबेदा मुजावर, कौसर सनदी, नजमा मोमीन, अश्विनी उपाध्ये, प्राध्यापक अविनाश जगाते, भास्कर बापू जगताप, शशिकांत कांबळे, विजय कांबळे सर, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, आनंद हत्तेकर, राम कांबळे, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, शब्बीर चिवेलकर, संजय कांबळे, गौतम प्रज्ञासूर्य, रसिक जकाते, प्रमोद माने, अजित परीट यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली ही त्यांची गाजलेली लावणी होती. डॉक्टर बाबासाहेबांच्या निधनानंतरचे त्यांचे कवन जग बदल घालूनी घाव माझं सांगून गेले भीमराव प्रसिद्ध झाले. फकीरा, माकडीचा मळ, मास्तर, गुलाम, भूताचा मळ, वारणीचा वाघ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या, 45 कादंबऱ्या, 150 कथा, 3 नाटके, 11 लोकनाट्य आणि 7 चित्रपट कथा आणि असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. फकीरा कादंबरीच्या 16 आवृत्त्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेली आहे. जगातील आणि भारतातील 27 भाषांमध्ये अण्णांच्या साहित्यांचं भाषांतर झालं आहे. या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं आहे. महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. अशा महान व्यक्तिमत्वास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.